नमस्कार, मी सुप्रिया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 चुकांबद्दल बोलणार आहोत. या चुका केल्यामुळे तुम्ही तुमच्या ॲक्चुअल एजपेक्षा जास्त मोठे किंवा मॅच्युअर आहात किंवा एजेड आहात असं दिसतं. या चुका जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुमची पर्सनॅलिटी ही स्मार्ट, अट्रॅक्टिव्ह त्याचबरोबर युथफुल दिसायला सुद्धा मदत होईल. तर अशा कुठल्या चुका आहेत ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत ते बघूयात. तर जास्त टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, पुअर बॉडी पोश्चर. म्हणजे तुमचं जे बॉडी पोश्चर आहे ना, त्याच्यासोबत बोलताना असं पाठीमध्ये कमरेमध्ये वाकून बसून बोलत असाल तर काय होतं, तुम्ही आपसुकच तुम्ही एजेड किंवा मॅच्युअर दिसता. ज्या लोकांचं एज जास्त असतं ते बऱ्यापैकी काय होतं, पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये वाकून बोलत असतात किंवा बसत असतात. जेव्हा आपण एजेड होतो तेव्हा आपली हाडं ही आहेत ना, ती थोडीशी कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे नॉर्मली एजेड लोक हे कमरेमध्ये आणि पाठीमध्ये वाकतात. पण जर तुम्हाला युथफुल आणि तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह अशी तरुण दिसायचं असेल आणि तुम्ही असं पाठीमध्ये वगैरे वाकून बोलत असाल तर ते प्रेझेंटेबल दिसत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह आणि युथफुल दाखवायचे आहे तर तुम्हाला समोरच्यासोबत बोलताना तुम्हाला तुमचं बॉडी पोश्चर जे आहे ते स्ट्रेट ठेवायचं आहे. तुम्हाला पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये वाकून अजिबात समोरच्या पर्सनसोबत बोलायचं नाही. तुम्हाला तुमची मान आहे ना ती स्ट्रेट ठेवायची आहे. याने काय होतं, एक जो मेसेज जातो ना तो म्हणजे खूप चांगला अट्रॅक्टिव्ह बॉडी टाईप किंवा तुमची जी पर्सनॅलिटी आहे ना ती याच्यामधून दिसून येते. त्याच्यामुळे जर तुम्हाला युथफुल दिसायचं असेल तर तुम्हाला तुमचं बॉडी पोश्चरसुद्धा व्यवस्थित ठेवावं लागेल. दुसरी टिप येते ती म्हणजे मेकअप. जर तुम्ही डेली बेसिसवरती तुमच्या स्किनवरती खूप जास्त मेकअप लावत असाल, खूप जास्त फाउंडेशनचे थर किंवा कन्सिलर किंवा खूप लेयर्ड मेकअप एकदम प्रॉपर करत असाल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त एजेड दिसू शकता. बघा, जर तुम्ही मेकअपचे खूप जास्त लेयर तुमच्या स्किनवरती अप्लाय केले तर तुमचे रिंकल्स व्हिजिबल होतात. तुमच्या डोळ्याच्या इथे, तुमच्या नाकाच्या इथे किंवा तुमच्या चेहऱ्याच्या इथे फाईन लाईन्स असतात ना, त्या लेयर दिल्यामुळे जास्त व्हिजिबल होतात. त्याच्यामुळे जर तुम्ही जास्त मेकअप करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला अवॉइड करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही डोळ्यांचा खूप जास्त बोल्ड मेकअप करत असेल किंवा तुम्ही खूप जास्त बोल्ड लिपस्टिक लावत असेल, डार्क लिपस्टिकचे शेड वापरत असाल, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त मॅच्युअर्ड किंवा एजेड दिसू शकता. तर आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, मेकअपसाठी तुम्ही फाउंडेशन म्हणजे डेली बेसिसवरती फाउंडेशन न वापरता तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम वापरू शकता. जसं की लाईट टेक्स्चर असतं आणि ते तुमच्या स्किनला सुद्धा इव्हन दिसायला मदत करतं, म्हणजे अनइव्हन स्किन टोन वगैरे असेल तर. आणि जर तुम्हाला आय मेकअप बोल्ड करायचा असेल तर तुम्हाला लिपस्टिक ही न्यूड वापरायची आहे. म्हणजे तुम्हाला बॅलन्स करायच्या आहेत गोष्टी. आणि जर तुम्हाला लिपस्टिक बोल्ड लावायची आहे तर तुम्हाला आय मेकअप हा सिंपल ठेवायचा आहे. तर या गोष्टी तुम्हाला मेकअपमध्ये सुद्धा फॉलो करायच्या आहेत. तुम्ही डेली बेसिसवरती जर खूप जास्त मेकअप तुमच्या स्किनवरती अप्लाय करत असाल तर त्याचे परिणाम तुमच्या स्किनवरती सुद्धा होतात. तुमचे जे पोर्स वगैरे असतात ना ते क्लॉग होतात, म्हणजे बंद होतात. तुमच्या स्किनला डॅमेज होतं ना ते खरंच खूप जास्त होतं. रिंकल्स यायला चालू होतात. स्किन तुमची व्यवस्थित क्लीन होत नाही. त्याचबरोबर तुमची त्वचा ही निस्तेज दिसायला लागते. त्याच्यामुळे होईल तेवढं कमीत कमी मेकअप करा. जास्त मेकअप करायचा असेल तर बीबी क्रीम, सीसी क्रीम म्हणून सुद्धा तुम्ही बेस म्हणून सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा खूप चांगलं तुम्हाला इव्हन टेक्स्चरसुद्धा भेटतं आणि तुम्हाला युथफुल त्याचबरोबर तुम्ही प्रेझेंटेबल आणि यंग दिसायला सुद्धा मदत होते. आणि तिसरी टिप आहे ती म्हणजे डबल क्लिन्झिंग मेथड. म्हणजेच तुम्हाला तुमचा चेहरा आहे ना तो 2 वेळा दिवसातून वॉश करायचा आहे. आता सकाळी नॉर्मली सगळेच जण फेस वॉश करतात, पण तुम्हाला रात्री झोपताना सुद्धा छान, तुम्ही जर दिवसा मेकअप वगैरे केलेला असेल तुमच्या त्वचेवरती तर मेकअप तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. मेकअप रिमूव्हर वापरा. तुम्ही बेबी ऑइल वापरू शकता किंवा तुम्ही वॅसलिन जे की पेट्रोलियम जेली वगैरे काही पण वापरा, जे तुम्ही नॉर्मली मेकअप रिमूव्ह करण्यासाठी वापरता. आणि त्याच्यानंतर छान असं एक फेस वॉश वापरून तुम्ही तुमचा चेहरा धुवायचा आहे. त्याचबरोबर मॉइश्चरायझर लावायचा आहे. म्हणजे तुमची स्किन आहे ना ती खूप छान हायड्रेट होते. दिवसभर झालेलं जे डॅमेज असतं ना मेकअपमुळे, उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे तुमच्या स्किनला, ते रिपेअर करायला मदत होते. जर तुम्ही रात्रीचं स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर किंवा रात्री झोपताना चेहरा धुतला तर त्याच्यामुळे तुमची स्किन ही युथफुल त्याचबरोबर अशी ताजी टवटवीत दिसायला मदत होते. त्याच्यामुळे डबल क्लिन्झिंग मेथड ही तुम्हाला तुमच्या स्किन केअरमध्ये नक्कीच ॲड करायची आहे. पुढची चौथी टिप येते ती म्हणजे थिन आयब्रो करणं. तर बघा, बऱ्याच म्हणजे लेडीजला किंवा मुलींना सवय असते की आयब्रो ज्या आहेत ना त्या खूप थिन करतात. थिन आयब्रो आहेत ना त्या खरंच अजिबात चांगल्या दिसत नाहीत. ते तुमच्या पर्सनॅलिटीला अजून डल करतात किंवा तुमच्या फेसला
अजिबात अट्रॅक्टिव्ह दिसू देत नाहीत किंवा खूप असं ओल्ड फॅशन आहे. जेव्हा पण नेक्स्ट टाईम आयब्रोज बनवायला जाल तेव्हा तुमच्या आयब्रोज ह्या बोल्ड हव्यात, थोड्याशा मोठ्या हव्यात. जर ऑलरेडी तुमची आयब्रो थिन असेल तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही छान असं आय शॅडो किंवा आयब्रो पेन्सिल वापरू शकता. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरायची आहे, ना की खूप जेट ब्लॅक असं किंवा एकदम काळ्या रंगाचे आयब्रो पेन्सिल असतात ना, ते वापरायचं नाही. त्याने खूप आयब्रो अशा तुमच्या आर्टिफिशियल दिसतात, ना की नॅचरल. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही जे पावडर बेस आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो जे पावडर बेस असतात ना, तुम्ही लावू शकता. त्याने काय होतं, तुम्हाला ते यूज करायला सोपं जातं आणि सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अजून एक चांगला पॉईंट ॲड होतो आणि तुम्ही तरुण दिसायला मदत होते. पुढची आणि 5वी टिप येते ती म्हणजे डार्क हेअर कलर किंवा केसांना काळा कलर. म्हणजे बऱ्याच मुली किंवा बायका काय करतात, केस पांढरे झाले, आता प्री मॅच्युअर ग्रे हेअर ही तर नॉर्मली सगळ्यांचीच प्रॉब्लेम आहे. पण बऱ्याच लेडीज काय करतात की केस पांढरे झाले की एकदम जे डार्क हेअर कलर असतात ना, म्हणजे लिटरली केसांना डाय करून टाकतात. मग त्याने काय होतं, तुमचे केस आहेत ना ते खूप जास्त आर्टिफिशियली काळे दिसतात किंवा विग लावल्यासारखे आणि ते बिलकुल चांगलं दिसत नाही आणि ते तुमच्या पर्सनॅलिटीला सुद्धा डल करतं. त्यासाठी तुम्हाला मी छान अशी एक बेस्ट टिप सांगते. जर तुम्ही डाय करत असाल तुमचे पांढरे केस लपवण्यासाठी, तर तुम्हाला काय करायचं आहे, डाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती हिना ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती नॉर्मल आपलं मेहंदी लावायची आहे. तर याचे सुद्धा व्हिडिओ भरपूर चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत की तुम्ही पांढरे केस किंवा प्रीमॅच्युअर ग्रेइंगसाठी मेहंदी कशा पद्धतीने लावायची डायसोबत किंवा काळ्या मेहंदीसोबत. तर तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता. आर्टिफिशियल ब्लॅक कलर तुमच्या केसांना येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, मेहंदीमुळे एक छान असा बर्गंडी कलर किंवा एक असा छान हा ब्राऊन कलर आहे ना, तो तुमच्या केसांना येतो आणि ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे ही सुद्धा एक टिप आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता जेव्हा तुम्हाला हेअर कलर वगैरे करायचे असतात तेव्हा. आणि ही सुद्धा एक मिस्टेक आहे. आणि 6वी टिप येते ती म्हणजे वेअरिंग टू लूज क्लोथ्स, म्हणजे खूप लूज असे कपडे घालणे. तर बघा बऱ्याच बायकांना किंवा मुलींना नॉर्मली कसं घरी आपण लूज आणि कपडे खूप जास्त लूज कपडे घातल्याने तुम्ही ना अगदी गबाळ्यासारखे दिसता. त्याचबरोबर तुम्ही एजड सुद्धा दिसता. त्याच्याऐवजी तुम्ही ना असं, जर तुम्हाला पोट असेल तर तुम्ही असे फिट अँड फ्रीलवाल्या जर त्या असतात ना त्या घालू शकता. त्या खरंच खूप सुंदर दिसतात. जर तुम्हाला आर्म फॅट असेल, म्हणजे जर तुम्हाला हात मोठे आहेत असं वाटत असेल, तर तुम्ही पफ स्लीवच्या ज्या कुर्ती असतात त्या ट्राय करू शकता. किंवा ज्या कुर्त्यांच्या स्लीव्समध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत, त्याचबरोबर ट्रेंडमध्ये असणाऱ्या कुर्त्या तुम्ही ट्राय करू शकतात. याने सुद्धा तुम्ही जे मॅच्युअर दिसता ना एजपेक्षा, म्हणजे त्याच रेग्युलर कुर्त्या घालणं किंवा ते ओढणीचे ड्रेस घेणं किंवा त्याच ज्या जुन्या गोष्टी असतात ना, त्याने तुम्ही काय होतं, थोडंसं मॅच्युअर्ड आणि एजेड दिसायला लागता. सो होईल तेवढ्या ट्रेंडमधल्या गोष्टी, ट्रेंडमधल्या कुर्त्या अशा तुम्ही नक्कीच घालू शकतात. त्याचबरोबर तुमचे कपडे हे वेल फिटेड हवे, म्हणजे खूप जास्त लूज पण नको किंवा खूप जास्त टाईट पण नको, बॉडीला हग करणारे पण नको. असे कपडे घातल्याने सुद्धा तुम्ही तुमच्या एजपेक्षा जास्त मॅच्युअर दिसता जेव्हा तुम्ही खूप जास्त असं गबाळ्यासारखे कपडे घालता. त्याच्यामुळे तुम्हाला कपडे सुद्धा व्यवस्थितच चूज करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या बॉडी टाईप वाईज कपडे घातले तर याच्यामध्ये सुद्धा तुमची पर्सनॅलिटी ही युथफुल दिसायला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसायला लागता. आणि 7वी टिप येते ती म्हणजे आपण एकाच पॅटर्नचे कपडे परत परत घालतो. म्हणजे कुर्त्या तर कुर्त्याच घालतो किंवा मॅक्सी कोणी घालत असेल घरी तर ते मॅक्सीच घालत राहतात. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त म्हणजे एजेड दिसता किंवा वेल ग्रूम दिसत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते ट्रेंडमध्ये असतात ना कुर्त्या त्या घालायच्या आहे. जसं की आता आलिया पॅटर्नची जी कुर्ती आहे ना ती सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. त्याचबरोबर घालायला सुद्धा कम्फर्टेबल आहे. म्हणजे ट्रेंड प्लस कम्फर्ट ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र तुम्ही मॅनेज करायला शिकला किंवा फक्त अशा कटवाल्या कुर्त्या किंवा लेगिन्स कुर्ती किंवा प्लाझो कुर्ती असं न घालता कधी तुम्ही अनारकली टाईपच्या ज्या कुर्त्या असतात किंवा हाय स्लेटवाल्या कुर्त्या असतात किंवा फिट अँड फ्रील, म्हणजे इथपर्यंत फिट आणि छान असं खाली त्याला घेर असतो, अशा कुर्त्या ट्राय करू शकतात. मॅक्सी गाऊन असे ते टिपिकल किंवा त्यात अशा एकदम टाईटवाल्या टिपिकल कुर्त्या आणि ओढणी किंवा लेगिन्स असं न घालता ज्या गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत ना त्या घालायच्या. त्याच्यामुळे ही सुद्धा एक मिस्टेक आहे की तुम्ही कसे कपडे घालता त्याच्यावरून सुद्धा तुम्ही तुमचं एज डिफाईन करत असता. जर तुम्हाला तुमच्या एजपेक्षा कमी म्हणजे की यंगर दिसायचं असेल तर तुम्हाला ही गोष्टसुद्धा नोटीस करायची आहे आणि ती तुम्हाला चेंज करायची आहे आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अप्लाय करायची आहे. म्हणजे तुम्ही अट्रॅक्टिव्ह, युथफुल आणि खूप जास्त असं प्रेझेंटेबल दिसाल. आणि 8वी टिप येते ती म्हणजे हेअर केअर. बघा तुमची स्किन चांगली आहे, तुम्ही खूप चांगला मेकअप केलेला आहे, तुम्ही खूप छान असं कपडेसुद्धा घातलेले आहेत किंवा तुम्ही तुमचं बॉडी पोश्चर, तुमचं
हावभाव जे पण आहे ते तुम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. पण जर तुम्ही तुमच्या केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही ना, तरीसुद्धा ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये अजून एक मिस्टेक होऊन जाते. कारण की जर तुमचे केस हे खूप जास्त ड्राय असतील, केसांचा झाडू झालेला असेल किंवा केस तुमचे खूप जास्त फ्रिझी असतील म्हणजे तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी हेअर केअर रुटीन आहे ना, ते सुद्धा एक व्यवस्थित करायचं आहे. तुम्ही तुमच्या केसांना ऑइलिंग करायचं आहे टाईम टू टाईम. त्याच्यामुळे तुमचे केस ड्राय होणार नाहीत. त्याचबरोबर वीकमधून एखादा हेअर मास्क लावायचा आहे. त्याने की तुमच्या केसांना चांगल्या पद्धतीने हायड्रेशन भेटेल. त्याच्यामुळे अशा छोट्या-छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात, ज्याने की तुम्ही खूप जास्त युथफुल आणि यंग दिसायला मदत होते. तर बघा, ह्या आपण 8 मिस्टेक आहेत, ज्या की कशा सुधारायच्या त्यासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मग एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.